तटकरे सर, आज तुम्ही सहकुटुंब जिल्हा परिषदेच्या मतदानाला या ठिकाणी आलेला होता, मतदान केलं. विजयाचा किती विश्वास आहे? खरं तर रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढताना पाहायला मिळतात. रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निर्विवादपणाने त्या ठिकाणी बहुमत मिळवे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. आज या ठिकाणी आलो. परंपरागत असलेल्या या मतदान केंद्रामध्ये गेले 92 सालापासून मी या ठिकाणी मतदान करत आलो. त्यामुळे या मतदान केंद्रामध्ये इथे यावं, इथल्या माझ्या भूमीचा स्पर्श त्या ठिकाणी करावा आणि राजकारणामध्ये जी काय वाटचाल करत असतो त्या वाटचालीमध्ये माझ्या या जन्मभूमी आणि कर्मभूमीचं योगदान नेहमीच मोठं राहिलेलं आहे आणि त्याच भूमिकेतून मी आणि माझं कुटुंबीय नेहमीच या ठिकाणी मतदानाला येत असतो. मला संबंध जिल्ह्यामधलं वातावरण गेल्या 3 दिवसामध्ये मी फिरलो. राज्याचे नेते अजितदादा यांच्या दुःखद निधनाच्या नंतर 5 दिवस मी येऊ शकलो नव्हतो, पण गेल्या 3 दिवसामध्ये जिल्हा पूर्णपणाने ढवळून काढला. कर्जत, खालापूर असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल, शिवधन, बसाताळा, माणगाव, रोहा असेल, महाड असेल, या सगळ्या परिसरामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांची उमेद, ताकद, शक्ती आणि मग आम्ही ज्या युतीतून लढतो आहोत त्याच्याबद्दलचं जनमानसातलं मत अधिक वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. रायगड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष कोणाकडे जाईल? एक बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष निवडणूक एकत्रितपणाने लढवत आहे. निर्विवादपणाने आमचं स्पष्टपणाचं बहुमत हे परवाच्या दिवशी दुपारी याच वेळेला, याच्या अगोदरच निकाल लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय लगेच होईलच. शेकापचे जयंत पाटील देखील म्हणतात की आमचाच पुन्हा एकदा या ठिकाणी अध्यक्ष बसणार. दुसरीकडे महेंद्र दळवी देखील म्हणतात की शिवसेनेचं जे काम आहे त्याच्यामुळे आमचाच या ठिकाणी अध्यक्ष बसेल. काय वाटतंय दोघांच्या भागांवर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपापलं मत मांडण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार असतो. त्यामुळे दोन्ही हे अलिबागचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या या विधानावर ते अधिक भाष्य न केलेलं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी बरं. खरं तर रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी देखील तुमच्यावरती टीकास्त्र गाजलेलं आहे. ते म्हणते की आंदोलनांना तुम्ही फसवलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक करण्याचं काम तुम्ही करतात, अशा पद्धतीने टीकास्त्र तुमच्यावर. रामदास कदमांच्या वरती, कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही. कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं. त्यांना त्यांचं करू द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 41 जागांच्या वरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे. आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली, तो त्यांचा प्रश्न. आम्ही कधी त्या वतीमध्ये कधी विचारलं नाही. आता अंतुले साहेबांचं दीर्घकाळ नेतृत्व, त्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले. त्यामुळे कधीही अंतुले साहेबांच्या बद्दल माझ्याकडून एकदाही कटुतेचा शब्द ना यापूर्वी आला, उद्याच्या तर भविष्यामध्ये येण्याचं काही कारण नाही. कारण आमची संस्कृती ही वडीलधाऱ्यांचा आदर, जनमानसामध्ये काम करत असतानाच प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर, हे गेल्या 45 वर्षाची माझी राजकीय आयुष्याची शिदोरी असल्यामुळे कोण काय बोलते याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. एवढ्यासाठीच जनतेचं पूर्णपणाचं पाठबळ गेल्या या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तटकरे सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात सातत्यानं चर्चा ज्या आहेत त्या शरदचंद्र पवार पक्षाकडनं होताना पाहायला मिळतात. त्यांचा दावा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रीकरणार होते, विलिनीकरण होणार होतं, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं होतोय. मात्र हसन मुश्रीफ तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत, नेते आहेत, ते म्हणतात की सुनेत्रा पवारांनी जर निर्णय घेतला तर तो विलिनीकरणाचा मार्ग होईल, अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात. हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. कदाचित मग ते दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील. माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधान महोदयांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत,
मग त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या संदर्भातला असेल, आम्ही योग्य वेळेला बसून त्यातला निर्णय नक्कीच परंतु करू. सुनेत्रा वहिनी या निर्णय घेतील का? म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी निर्णय प्रक्रिया असणार आहे की तुमच्या कोर कमिटीमध्ये विलीनीकरणाच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल? एक असं आहे की आम्ही नेहमीच ज्या वेळेला 23ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतला. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांचा परिवार आहे. दादांचा परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे. परिवार म्हणजे राजकीय परिवार. अन्यथा याच विषयावर परत काहीतरी वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा कोणी प्रयत्न करीत. हा दादांचा राजकीय परिवार आहे जो नेटाने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने, पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो, राजकीय इच्छाशक्ती, ही दादाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाच्या नंतर ज्या पद्धतीने दाखवली, जी जिद्द दाखवली आणि राज्यातल्या 13 कोटी जनतेने आम्हाला 73% स्ट्राईक रेट देत आम्हाला विजय केले. स्वाभाविकपणाने आम्ही या संदर्भातला निर्णय योग्य पद्धतीने घेऊ. विरोधकांसह काही राष्ट्रवादीचे नेते देखील संशय व्यक्त करतायत जो अपघात झाला दादांचा त्याच्या संदर्भामध्ये. आपलं काय मत आहे? आणि मी वारंवार या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून राज्य सरकारला, भारत सरकारला विनंती केली. मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची भारत सरकारला विनंती केली. राज्य सरकारला सुद्धा माझी हीच विनंती राहील. केंद्रीय मंत्री राम नायडू, मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या संदर्भातलं भाष्य केलेलं आहे. बॅकबॉक्स सापडलेला आहे. माझं तर म्हणणं आहे की जे काही वेगवेगळे वैज्ञानिक पदावरती असलेल्या व्यक्ती या संदर्भामध्ये जे काय बोलतायत, माजी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हीच विनंती राहील, एकतर त्यांच्याकडे तपास यंत्रणांना पाठवावं, त्यांच्याकडे काय माहिती असेल ती जरूर घेण्याचा प्रयत्न करावा. आणि या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एका दुर्धर प्रसंगातून दादांचं अकाली जाणं हे महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये सुद्धा एक तऱ्हेचं धक्कादायक होतं. एक सर्वांनाच शोककळा त्या ठिकाणी होती. त्यामुळे त्याच्यातलं सत्य बाहेर येणं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळेच जे काही नेते विधानं करतायत की त्यांनी असं झालं असेल, तसं झालं असेल, तर तपास यंत्रणेने सुद्धा त्यांच्याकडे संपर्क करावा. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की असे जे वक्तव्य करतात ते सगळे वरिष्ठ नेते आहेत, वैज्ञानिक जबाबदारी पाळणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडची जी माहिती असेल ती आपण त्या ठिकाणी घ्यावी आणि मग तपास यंत्रणा करत असेल तपास, त्यांची माहिती त्या दिशेने त्यांना घेता येईल. कारण राज्यातल्या जनतेला लवकरात लवकर, देशातल्या जनतेला लवकरात लवकर या संबंध झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताचं सत्य कळलंच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. तत्परे साहेब, काल सहयोगवरती शरद पवार हे गेलेले होते. खरं तर गेले 2 दिवस शरद पवार गोविंदबाग सोडून सहयोग निवासस्थानावरती सुनेत्रा पवारांची भेट घ्यायला जातात. काल एक फोटो देखील व्हायरल झाला. पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार या तिघांचा चर्चेचा फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात म्हणजे व्हायरल होतोय. खरं तर या सगळ्या संदर्भात अशी वक्तव्य समोर येतात की दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील म्हणून. विनाकारण आपण वेगवेगळे संदर्भ लावणं अयोग्य आहे. रोज संध्याकाळी संबंध पवार परिवार ज्या वेळेला सांत्वनासाठी सगळी जनता त्या ठिकाणी येत असते, राज्याच्या, देशाच्या कानाकोपर्यंत असतात, त्यावेळेला ते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असतात. आणि परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये गैर वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं, संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची ज्या वेळेला दुःखद घटना घडतात, एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो, त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असतं. त्यामुळे त्याच्यात कोणालाही वागवं वाटायचं हा उभे राहून एक बोट दाखवताना एक व्हिडिओ. विनाकारण आपण वेगवेगळे संदर्भ लावणं अयोग्य आहे. रोज संध्याकाळी संबंध पवार परिवार ज्या वेळेला सांत्वनासाठी सगळी जनता त्या ठिकाणी येत असते, राज्याच्या, देशाच्या कानाकोपर्यंत असतात, त्यावेळेला ते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असतात. आणि परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये गैर वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं, संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची ज्या वेळेला दुःखद घटना घडतात, एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो, त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असतं. त्यामुळे त्याच्यात कोणालाही वागवं वाटण्याचं काही कारण नाही. रोहित पवार पत्रकार परिषद घेणार घेणार आहेत तारखेला. आणि विलिनीकरणाच्या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत ते मांडणार आहेत म्हणतात. कसं आता रोहित पवारांनीच हा पक्ष वाढवलेला असल्यामुळे आता आम्ही ज्या वेळेला 41 जागा जिंकलो त्याच्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत. आणि आम्ही निर्णय वेगळा घेतल्यापासून
ते नेहमीच दादांच्या वरती स्तुतीसुमनं करत आलेले होते. दादांनी म्हणजे त्यांच्या काकांनी घेतलेला निर्णय त्यांना अधिक प्रिय होता असे त्यांच्या अनेक वक्तव्यातून 2023 पासून संबंध महाराष्ट्राने संबंध वाहिन्याने अनुभवलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा अधिकार मोठा आहे. सर सुनेत्रा पवारांना अर्थ खातं का मिळालं नाही या सगळ्या आपण संदर्भातलं आता स्पष्टीकरण चर्चा जो आहे, करू. आपण कोण स्पष्टीकरण करणार आहे? संजय राऊतांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं की सुनेत्रा पवारांना अर्थ खातं का दिलं नाही म्हणून. संजय राऊतांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे इंडियाचे आम्ही घटक आहोत. त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू. उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कोणाला काय करायचं हा सल्ला देण्याचा आमचा अधिकार नाही आणि आम्ही कधी त्या विषयावरती बोलत नाही. राऊत साहेबांनी त्यांची प्रकृती लक्षामध्ये घेता थोडंसं इतरांच्या पक्षामध्ये डोकण्याचं काही कारण नाही. राजकीय पक्षांना जे काही त्यांना विचार असतात, कारण सकाळी 9 वाजल्याच्या नंतर त्यांची सुरुवात होत असते, त्यांचा दिवस चांगला जाओ परमेश्वराकडे प्रार्थना. सर पूरे परिवार ने आपने वोटिंग किया, क्या कहेंगे? नहीं, आज मुझे एक खुशी है कि आज लोकतंत्र में जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको लोकतंत्र में अधिकार दिया है, जिला परिषद पंचायत समिति के चुनाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे कार्यकर्ता भगिनी चुनाव लड़ रहे हैं. इसके लिए उनके यहाँ आना, लोकतंत्र में अपना वोटिंग करना, ये मेरा फर्ज बनता है, मेरा फैमिली का. लास्ट 40 साल मैं यहाँ आता हूँ और मेरा मतदान का, वोटिंग का एक अधिकार मैं यहाँ पे ही निभाता हूँ. सर अजित दादा के एक्सीडेंट के बाद कुछ इंक्वायरी होने की बात सामने आ रही है, क्या कहेंगे? इंक्वायरी होनी चाहिए. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की शुरू से ही मांग थी. आदरणीय मुख्यमंत्री महोदय ने उसके बारे में भी टिप्पणी की है. केंद्रीय मंत्री राम नायडू जी हो, मुरलीधर मोहोळ जी हो, उन्होंने इसके बारे में बयान दिया है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी केवल नहीं, पूरी महाराष्ट्र की जनता, देश की जनता ये जानना चाहती है कि इस जो घटना हो गई इसकी पूरी जांच हुए और उसके बारे में जो कुछ सच है वो लोगों के सामने, देश के लोगों के सामने आना चाहिए. सर सुनेत्रा पवार ने डेप्यूटी सीएम